नमस्कार, आपल्या मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आता आपण आजच्या ठळक घडामोडी। अक्षय तृतीयेनिमित्त बाळापूरच्या गावाला संजय रामदास पाटील भारतीय जनता पार्टी यांच्या मार्फत मोफत रुग्णवाहिका देण्यात आली। कैलासवासी रामदास कृष्ण पाटील स्मृती स्फूर्त्यर्थ मोफत रुग्णवाहिका दिली। बाळापूर पासून ते मुक्त परिसर पर्यंत ही रुग्णवाहिका सर्वांना कामात येणार आहे। मागील 2 वर्षापासून कोरोना महामारीने अनेक बदल शिकवले आणि कसे हाल झाले तेही पाहिले, म्हणून अशा घटना वारंवार घडू नये यासाठी आज मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे। तसेच आज अक्षय तृतीया असल्याने सालाबादाप्रमाणे बाळापूर गावात 12 गाड्या ओढले जातात। गाड्या ओढण्याचा कार्यक्रमही आयोजित केला होता। कैलासवासी रामदास कृष्ण पाटील यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ मोफत रुग्णवाहिकेचा शुभारंभ हेमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। आलेले मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। आयोजक संजय रामदास पाटील यांनी केला होता। पाटील यांनी जे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा ठेवला आहे, खरंच हा स्तुत्य कार्यक्रम आहे। हायवे आहे, भरपूर ऍक्सिडेंट होतात, गावात भरपूर लोक असतात, पण मदत करायला कोणी पुढे येत नाही असं प्रत्येकाला वाटतं, पण तसं कुठल्याही प्रकारचं नाही। प्रत्येकाने मदत केली पाहिजे। आता संजय पाटलांनी तर ॲम्ब्युलन्स दिलेली आहे, मी पण तरी पण ईश्वरचरणी हीच प्रार्थना करेन की ही ॲम्ब्युलन्सची तुम्हाला कधी गरज पडू नये, गावाला कधी गरज पडू नये। ही ॲम्ब्युलन्स आहे अशीच पुरी करकरीत राहावी। रस्त्यावर वाहतूक करताना आपण सुद्धा देखील हेल्मेट 2 व्हीलरवर वापरलं पाहिजे, नियमाचं पालन सर्वांनी केलं पाहिजे। आता ही रामदास पाटलांनी जी आपलं संजय पाटील यांनी जी ॲम्ब्युलन्स दिलेली आहे ती कशी पुरी राहील ही जबाबदारी सर्व गावकऱ्यावर आहे। त्यामुळे तुम्ही स्वतःच्या जीवाची काळजी घ्या, तसेच वाहन चालवताना रस्त्यावरील दुसऱ्याही जीवाची काळजी घ्या। सर्वांनी हेल्मेटचा वापर करा। प्रास्ताविकेमध्ये सांगितलं होतं की गावाला फार शिस्त आहे। रामदास कृष्ण पाटील हे ज्यावेळेस होते त्यावेळेस त्यांची शिस्त एवढी होती की त्यांना बघून सर्व शिस्तीत चालायचे। आज ती शिस्त तुमच्या वागण्यातून दिसते। तसेच आज जो यात्रेचा कार्यक्रम आहे त्यात सुद्धा ती दिसून येईल अशी अपेक्षा मी आपल्या सर्वांकडून बाळगतो आणि माझे 2 शब्द संपवतो। उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठावर हेमंत पाटील साहेब, शिंदे साहेब, आमचे मित्र युवा उद्योजक संदीप भाऊ यांचं फार मोलाचं सहकार्य या रुग्णवाहिकेमध्ये आहे। माझे परम मित्र शीतल भाऊ, अतुल पाटील ज्यांच्या मार्गदर्शनाने या रुग्णवाहिकेमागील पार्श्वभूमी अशीच आहे की हा जो परिसर इथून जवळपास मुक्तीपर्यंतचा परिसर आणि नवलनगर तिकडे अंमळनेर तालुका आणि इकडे लांबून पावळ तालुका आहे, या संपूर्ण परिसरमध्ये आमचे सगळे पंचक्रोशीचे गाव जे शेजारी आमचं फागण्यासारखं मोठं गाव आहे। आणि कोविडच्या काळामध्ये जी भयान परिस्थिती या इकडच्या परिसराने अनुभवलेली आहे, ॲम्ब्युलन्ससाठी लोक तासन तास वाट बघत राहायचे, ॲम्ब्युलन्स मिळायची नाही। कुठल्या तरी एखादी टेम्पो किंवा माल वाहतूक गाडीत ती बॉडी आणायचं आणि फार विडंबना होत ती प्रकार ते शरीरीपर्यंत तो नशिबामध्ये पोचायचा। एकदा असंच आम्ही बसलेलो होतो संदीप भाऊंकडे, म्हटलं भाऊ मला ॲम्ब्युलन्स घ्यायची माझ्या सगळ्या आजूबाजूच्या गावांसाठी, मला नाव नको म्हटलं, पण या लोकांसाठी काहीतरी केलं गेलं पाहिजे म्हटलं। कारण राजकारणात प्रत्येकाला वाटतं की मला 1 स्टेप पुढे गेलं पाहिजे, 2 स्टेप पुढे गेलं पाहिजे, मी आता नगरसेवक आहे, महापौर झाला पाहिजे, महापौर झाला आमदार झाला पाहिजे, आमदार झाला खासदार झाला पाहिजे। मला असं कधीच माझी इच्छा पण नाहीये की आपण खूप पुढे जावं किंवा काय। जनता जी ठरवते ते आपण करतो, कारण आपण लाख किती इच्छा अपेक्षा बाळगल्या तरी सुद्धा शेवटी मतदार राजा थांबलेला नसतो याच्यात। ही ॲम्ब्युलन्स बाजूच्या गावात साहेब कोविडच्या काळामध्ये जवळजवळ 30 ते 35 पेशंट आमचे फागण्या गावातच एक्सपायर होऊन गेले आणि सगळे तरुण पिढी। आणि त्या काळामध्ये विलास अण्णा असतील, आमचे विद्यमान सरपंच कैलास भाऊ, सगळे उपसरपंच, तिथली ग्रामपंचायतची मंडळी अक्षरशः त्रस्त होऊन गेलेली होती या सगळ्या गोष्टींनंतर। ॲम्ब्युलन्स मिळायची नाही, काही बाजूच्या खेड्यावरती परिस्थिती होती, रस्त्यावर एखादी अपघात झाला तर अपघाताला कोणाला उचलायला तयार नाही व्हायचं, लिंबाचा पाला टाकून दिला, सरकून गेले बाजूला, मग कधीतरी पोलीस डिपार्टमेंट येईल, शासकीय ॲम्ब्युलन्स येईल, त्याची वाट बघत बसावं। त्यापेक्षा आता सरळ मी म्हटलं आपण करायचं आहे तर सरळ खिशाला हात लावायचा, एक ॲम्ब्युलन्स घ्यायची आणि ॲम्ब्युलन्सवर आम्ही एक ड्रायव्हरची नियुक्ती केलेली आहे, त्याच्यावर नंबर्स दिलेले आहेत आणि ही संपूर्णपणे मोफत असेल साहेब। ज्या रुग्णाकडे किंवा त्याच्या नातेवाईकाकडे पेशंट घेऊन जाण्याकरता पेट्रोलचेही पैसे नसतील तर त्याचा पेट्रोलचाही खर्च आम्ही करणार। ज्यांना असं वाटलं की ठीक आहे माझी परिस्थिती ठीक आहे, मी 2 लिटर पेट्रोल टाकून घेऊन जा, ड्रायव्हर आहे, कधीही सांगा,
तुम्हाला असं विचारायची गरज नाही पडणार, भाऊ ॲम्ब्युलन्स खाली आहे का, आम्ही एवढं सांगणार कुठे पाठव. त्याच्यावर सगळे नंबर पण दिलेले आहेत. आणि माझे सगळ्या आजूबाजू सगळ्या ग्रामपंचायतीचे सरपंचांनी विनंती की तुम्ही गावात हे सगळे नंबर सेव्ह करून लोकांसाठी हे नंबर देऊन टाका. यांना प्रत्येकाला कळलं पाहिजे की आपल्याकडे हक्काची आपली स्वतःची गाडी, ही माझी गाडी नसून ही तुमची सगळ्यांची आहे. आणि हिचा वापर जसं साहेबांनी सांगितलं की हिचा वापर कधी झालाच नाही पाहिजे कुणाच्या अपघातासाठी. तर निश्चित माझं इथे मत आहे की कुणाच्या अपघातासाठी नाही, पण एखाद्याचा आजारपण असेल, बाळंतपण असेल, काही एखादी गरजेच्या वस्तू येऊन जातात, एखाद्यापर्यंत मेडिकल इमर्जन्सी येऊन जाते, अशा स्थितीमध्ये आपल्याला ही गाडी लागेल आणि तिचा वापर निश्चित झाला पाहिजे. आणि या लोकांसाठी ही आज साहेबांच्या हस्ते आपण इथं लोकार्पण केलेलं आहे अधिकृत. कुणालाही कधी गरज वाटली त्यांनी निश्चित फोन करावा, ॲम्ब्युलन्स त्यांच्यासाठी कायम हजर असेल. आजच्या बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत